ठरलं. तर मग मालिकेच्या आजच्या भागमध्ये प्रियाने नागराजला कॉल केलेला असतो आणि नागराजला ती इथल्या सगळ्या गोष्टींबद्दल सांगते आणि ती म्हणू लागते की इकडेच आहे ना तो आहे, म्हणजे मी जिथे लग्न घरात आली आहे ना तिथे त्या माणसाने म्हणजे नागेश्वरने त्याला लपवून ठेवलेला आहे. आता प्रिया ही नागराजला सांगू लागते आणि जेव्हा नागराजला ही गोष्ट कळते तेव्हा नागराज म्हणतो, मग आता काय करायचंय? आता काय करायचं म्हणजे काय विचारता? आता तुम्हाला इथे यावं लागणार आहे, कारण एकटीच्याने माझ्याने होणार नाहीये. तुला काही वेळ लागले का? तिथे कल्पना वहिनी आहेत, सायली, अर्जुन आहे, त्यांच्या समोर मी कसं काय येऊ? नाहीये, मला जमणार नाहीये. मग प्रिया म्हणते की या सगळ्या गोष्टी तुम्ही दोघांनी मिळून केलेल्या आहेत आणि मला निसरायला लावताय का? मीही काही वेळी नाहीये. तुम्हाला यायचं असेल ना तर मला सांगा, मी तुम्हाला सांगते कसं काय यायचं, मॅनेज करायचं ते, पण तुम्हाला इथे यावंच लागेल असं देखील आता ती ठणकावून सांगू लागते. त्यावर नागराज म्हणतो की ठीक आहे, मी येतो, पण मला तिथे आतमध्ये यायला जमणार नाही. मी कसबस तोंड लपवून येईन, पण तुला तिथे आल्यानंतर कॉन्टॅक्ट करेन असं देखील नागराज आता प्रियाला सांगू लागतो. त्यावर प्रिया म्हणते की ठीक आहे, पण लवकरात लवकर यायचा प्रयत्न करा. आणि असं बोलूनच ना आता 3 फोन ठेवलेला असतो. तर नागराजला आता काही झालं तरी पुन्हा एकदा तुळजापूरला जायला निघायचं असतं, कारण त्याला आता काही झालं तरी महिप्तला जाऊन गाठायचं असतं आणि त्यासाठी प्रियाच्या सांगण्यावरून तो तातडीने तुळजापूरला जायला निघतो, जेणेकरून महिप्तची भेट घडली तर महिप्तला काही बाई सांगून या सगळ्या गोष्टी थांबवता येतील. कारण प्रियाना नागराजला ब्लॅकमेल करत असते, एकतर तुम्ही हे सगळं केले आणि जर ॲक्सिडेंटबद्दल कळलं तर तुमचं काही खरं नाही. त्यावर नागराजही तिला म्हणत असतो की या सगळ्या गोष्टी तिकडं जरा हळू बोल, चौकाश होल. पण इकडे मात्र आता ताळतंबे सोडलेली प्रिया ही खूप जास्त सटकल्यासारखी वागत असते, कारण तिला महिप्तला पकडायचं असतं. जर महिप्त जर ह्यांच्या ताब्यात आला तरच त्यांना माहिती आहे की या सगळ्या गोष्टी त्यांच्या सांगण्याप्रमाणे घडतील, नाही तर सगळं काही त्यांच्या हातातून निघून जाईल, हे सुद्धा प्रियाला माहिती असतं आणि म्हणूनच प्रियाने तसं वॉर्निंग देऊनच सांगितलेलं असतं. दुसरीकडे आता जो बाबू ड्रायव्हर असतो तो चाबुकवाला इकडे जाऊन देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आता सायली दारातून बाहेर आलेली असते आणि ती समोर पाहते तर काय तो चाबुकवाला तिला दिसतो आणि त्याला बघूनच ना आता मात्र सायलीला समजतं की हा तोच बाबू ड्रायव्हर आहे आणि आता ह्याला काही झालं तरी पकडायला हवं, कारण हा एकमेव आपल्या या सगळ्यातला साक्षीदार आहे. ह्याने जर आपल्याला माहिती दिली तर बऱ्याच गोष्टी समजू शकतात आणि म्हणूनच आता ती कोणताही विचार न करता त्याच्या मागे मागे जायला निघते, कारण आता त्यालाही कळून चुकलेलं असतं की आपल्याला त्याला सायलीन बघितलं आहे. सायलीला बघितल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि तो समजून जातो की या बाईन आपल्याला पाहिलेलं आहे, मग आता ही बाई काही रिएक्ट करू शकते. त्याआधी आपल्याला इथून सटकायला हवं असाच विचार करून ना तो लगेच तिकडून पळ काढतो. दुसरीकडे अर्जुन लग्नातच असतो आणि अर्जुन बाजूला बघतो तर त्याच्या बाजूला सायली नसते आणि म्हणूनच तो चकित झालेला असतो की सायली नेमकी गेली तरी कुठे, आणि त्याच वेळेला तो आता सायलीला शोधतच बाहेर आलेला असतो. तर सायली ही आता त्या माणसाला म्हणजेच बाबू ड्रायव्हरला शोधत पुढे निघालेली असते आणि जेव्हा ती आता हळूहळू का होईना पुढे जाते तेव्हा मात्र आता अर्जुनला ती कुठेही दिसेना अशी होते. अर्जुन विचार करतो की सायली कुठे गेली, ती तर बाहेरही नाहीये, मग गेली कुठे? मग आता अर्जुनला अंदुकशी सायली दिसते. मग तो विचार करतो की ही कुठे चालली आहे. मग आता अर्जुनही तिच्या मागे मागे जायचं ठरवतो, कारण अर्जुनला सुद्धा आता सायलीची काळजी वाटत असते. ही अशीच जाणार नाही, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून गेली असेल. इकडे मात्र आता प्रिया जी आहे ना तिचा फोन जोरात वाजू लागतो आणि जेव्हा तिचा फोन जोरात वाजत असतो ना
तेव्हा मात्र आता नागराज बाहेर थांबलेला असतो. नागराजने आता होडी वगैरे घातलेली असते. आपलं तोंड पूर्णतः त्याने लपवलेलं असतं, जेणेकरून आहे ना, त्याला कोणीही पाहू नये, हाच या मागचा उद्दिष्ट असतो. तो प्रियाला बाहेर येऊन सांगू लागतो की मी आलेलो आहे, लवकर बाहेर ये. मग आता ती सुद्धा लगेच तातडीने बाहेर जायला निघते. मग आता ती म्हणत असते की जरा थांबा, मला यायला उशीर होईल. पण जरा तिथेच थांबा कोपऱ्यात, असं आता ती म्हणू लागते. आणि त्याच वेळेला आता राज होडी घालून बाहेर आलेला असताना तिकडे मात्र प्रिया येणार असते. कारण आता त्यांना महिप्तला गाठायचं असतं. महिप्तला जिथे ठेवलेलं असतं त्या महिप्तवर आता त्यांना काही झालं तरी सुद्धा हल्ला करायचा असतो. आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न आता सुरू असतात. आणि जेव्हा आता त्यांचे प्रयत्न सुरू होतात ना, तेव्हा मात्र आता महिप्तला गाठण्यासाठी ती नागराजला म्हणत असते की आता चोर पावलाने आपल्याला आतमध्ये जावे लागेल, काही झालं तरी सुद्धा, कारण तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की तिथे तो आहे करून. मग आता दुसरीकडे मात्र राज आणि प्रिया हे दोघंही जण आतमध्ये जायला निघतात. मग हळूच का होई ना ते दोघेही जण आतमध्ये जातात, कारण आता त्यांना महिप्तला गाठायचं आहे. महिप्तला तिकडनं बघायचं आहे की नेमका तो तिथेच आहे का. त्यासाठी आता नागराजने कॅपही डोक्यावर घातलेली असते. आणि मग काय, तो आता धावत पळतच त्या दिशेला गेलेला असतो ज्या दिशेला ती रूम असते. तर आता प्रिया म्हणत असते की याच रूममध्ये तो आहे. आपल्याला आता हे रूम तर लॉक दिसत आहे, असं नागराज म्हणतो. मग आपल्याकडे चावी नाहीये, आपल्याला हे लॉक उघडावं लागेल. पण नागेश्वरने याच रूममध्ये महिप्तला डांबून ठेवले, हे तर फिक्स आहे, असं देखील आता प्रिया म्हणत असते. आणि मग काय, ते दार उघडायचा त्यांचा प्रयत्न आता सुरू असतो. आणि जेव्हा दार उघडायचा प्रयत्न सुरू असतो ना, तेव्हा मात्र आता काही झालं तरी सुद्धा त्यांना आता ते दार उघडून महिप्तला बघायचं असतं. एक मोठ्या दगडाने तो दारावर मारतो. त्या लॉकमर मारल्याबरोबर तो दगड जो आहे ना, तो सुद्धा त्याचा आवाज येऊ लागतो. म्हणून प्रिया भडकलेली असते. प्रिया म्हणते की ओ, तुमचं काय चाललंय, किती आवाज करताय, सगळेजण येतील ना इथं लग्न सोडून. त्यावर मात्र आता प्रियाला तो म्हणतो की अगं, आपल्याला उघडायचं असेल तर असंच काय करावं लागेल ना. मग त्या दगडाचा आवाज आल्यामुळे तो रुमाल खिशातून बाहेर काढतो, त्या दगडाला गुंडाळतो आणि मग त्या कुलूपवर मारू लागतो. म्हणजे काय, तर थोडा आवाज थोडा कमी येईल ना, असं काही. तर मग आता त्या दगडाने तो लॉक कसबस फोडतो. आणि जेव्हा तो दगडाने ते लॉक उघडतो ना, तेव्हा मात्र आता दबक्या पावलाने दोघही जण रूममध्ये जातात. तर आता आतमध्ये असलेल्या महिप्तला आधीच कळून चुकलेलं असतं की ही लोक आपल्याला बघायला आली आहेत. म्हणूनच ना आता तो मात्र एकदमच असतो या दोघांवरही हल्ला करण्यासाठी. आणि त्याच वेळेला ना आता दोघांवरही तो जोरदार हल्ला करतो. ज्या वेळेला दोघांवरही तो हल्ला करतो ना, तेव्हा पहिल्यांदा ना तो प्रियाची मानगूट धरतो. म्हणजे प्रियाला इथून तिथून कुठूनही हलू देत नाही. त्याच वेळेला समोर नागराज असतो, तर नागराजवर पिस्तूल रोखून धरतो. म्हणजे नागराजचीही कुठेही हालचाल व्हायला नको असंच त्याला वाटतं. आणि त्यासाठी त्यानेही मस्त असं काम केलेलं असतं. तर नागराज म्हणत असतो की पिस्तूल खाली कर महिप्त. पण त्याच वेळेला महिप्त म्हणतो की तुम्हा लोकांना काय वाटलं की तुम्ही लोक मला अडकवणार या सगळ्यामध्ये. खरं तर ना, मी नाव फोडलं ना, तर तुम्ही सगळीजण अडकाला. आता तुम्हाला वाटत असेल की तुम्ही बाहेर आहात तर मजेत आहात, पण मी जर अडकलो ना तर तुम्हा सगळ्यांना अडकवेल, असं देखील आता महिप्त बोलू लागतो. आणि ज्यावेळेला महिप्त हे सगळं काही बोलतो ना, तेव्हा मात्र आता प्रिया म्हणत असते की आम्ही खरं तर तुम्हालाच मदत करायला आलोय. आम्हाला कळलं तुम्ही इथे आहात, मग म्हटलं तुम्हाला भेटून घेऊ, जे काही आहे ते बोलून घेऊ. पण त्या दिवशी तुम्ही तर माझी साथ सोडून ऐनवेळेला निघून गेलात ना, तेव्हाच मला कळलं. काय रे नागराज शेठ, त्या दिवशी मी तुला म्हटलं होतं त्या जंगलात ये म्हणून, पण तू आला नाही. त्यावर नागराज म्हणत असतो की आलो होतो मी, पण तुम्ही तेव्हा बघितलं नव्हतं मला. मी खरंच सांगतोय,
पण आता मात्र महिप्त ऐकत नसतो. महिप्तच्या हातात पिस्तूल असते आणि ती पिस्तूलच ना त्याने जोरदार रोखून धरलेली असते आणि त्याला आता काही झालं तरी सुद्धा आता या दोघांनाही द्यायचा असतो आणि त्याचसाठी ना त्याचे प्रयत्न सुरू असतात. आणि त्याच वेळेला ना तो आता म्हणू लागतो की मलाही बघायचं आहे की तुम्ही मला कुठपर्यंत शोधताय ते, आणि असं बोलून तो पळ काढतो. आणि ज्या वेळेला तो निघून जातो ना, इकडे मात्र आता अर्जुन हा साईंच्या मागे गेलेला असतो आणि सायलीला म्हणत असतो की काय झालं आहे, तू कुठे चालली आहेस. आता सायली सांगत असते की मी चालली आहे, तो बघा ना, तो बाबू ड्रायव्हर नाही का आपल्या या केसमधला, तो अजूनही जिवंत आहे आणि मी त्याला शोधायला चालले आहे, असं आता सायली म्हणत असते. तर सायलीला आता अर्जुन म्हणतो की काय खरंच बाबू ड्रायव्हर जिवंत आहे का. तर आता सायली म्हणते की हो. मग अर्जुन म्हणतो की आपल्यासाठी हा खूप मोठा पुरावा आहे, जर तो आपल्या हाती लागला ना तर आपलं काम होईल. दुसरीकडे मात्र आता महिप्त कसा बसा त्या दोघांच्याही तावडीतून सटकलेला असतो, पण त्याला सुद्धा ना आता काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर पळायचं असतं या दोघांच्याही तावडीतून, आणि त्यासाठी तो सगळीकडून प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे मात्र आता महिप्त तर मागच्या दारांका होईना पळून गेलेला असतो. पण दुसरीकडे आता महिप्त हा पळत असतानाच त्याला आता समोरच्या व्यक्तींना म्हणजे त्याच्या माणसांना सांगितलेलं असतं की गाडीची तयारी कर, कारण मला गाडी ही हवी आहे, असं तो आता सांगतो. म्हणून आता गाडीची तयारी सुद्धा त्याच्यासाठी होत असते. तो ज्या वेळेला पळून जातो तेव्हा मागोमाग नागराज आणि प्रिया सुद्धा जातात, कारण आज त्यांना काही झालं तरी ह्याला पकडायचंच असतं आणि त्यासाठी ना त्यांची खूप जास्त धावपळ गडबड होत असते. तर महिप्त झाडाच्या मागे कसा बसा लपून जात असतो, तर इकडे मात्र प्रिया आणि नागराची सुद्धा पुरती वाट लागलेली असते. त्याला काही झालं तरी सुद्धा त्याला पकडायचं असतं आणि त्यासाठी ना त्यांचे प्रयत्न आता सुरू असतात. ज्या वेळेला त्यांचे प्रयत्न सुरू असतात ना त्यावेळेला आता प्रिया ही नागराज सोबत प्लॅनिंग करू लागते आणि नागराजला म्हणत असते की जर त्याला आपल्याला रंगे पकडायचे असेल तर असंच काहीच करावं लागणार आहे. तर नागराज म्हणतो की प्रिया हे सगळं तुला वाटतं पॉसिबल तितकं शक्य आहे का, मला ते सांग, नाही तर वाट लागू शकते. तर प्रिया म्हणत असते की हो शक्य आहे, आपण करूया काहीतरी, थांबा. आणि असं बोलूनच ना ती मात्र आता नागराजला या सगळ्या गोष्टी सांगते. नागराजला तर आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण नागराजला कळत असतं की त्याच्या घटिका ज्या आहेत ना त्या आता भरत आलेल्या आहेत, कारण त्याचं सत्य जर महिप्तने सांगून टाकलं तर तो पुरता अडकेल या सगळ्यामध्ये. आणि वर महिप्तने हे सुद्धा सांगितलेलं असतं की आता माझ्यासोबत आहे ना, मी तुम्हा दोघांनाही अडकवणार आहे, प्रिया तुला सुद्धा फासावर चढवणार आहे मी. त्यामुळे प्रिया ही आता पुरती घाबरलेली असते. प्रियाला आता काही झालं तरी सुद्धा महिप्तला आपल्या ताब्यात घ्यायचं असतं आणि त्याचसाठी तिची खूप जास्त धावपळ गडबड सुरू असते. राज मात्र प्रियाला म्हणत असतो की चल, आपल्याला त्याला पकडायला हवं, नाही तर सगळंच आपल्या हातातून निसटून जाईल. मग आपण काय करणार. आणि मग ते दोघेही जण पुन्हा एकदा त्याच्या मागे जायचा निर्णय घेतात. दुसरीकडे आता अर्जुन सायली सुद्धा त्या बाबू ड्रायव्हरचा शोध घेत असतात. सायली म्हणत असते की तो याच दिशेने गेला आहे. मग आता अर्जुन आणि सायली त्याच दिशेने जाऊ लागतात. तर इकडे सायली अर्जुन त्या बाबू ड्रायव्हरला शोधत असतात, तर दुसरीकडे आता महिप्तला नागराज आणि प्रिया शोधत असतात. असा हा ह्यांचा लपंडावसाचा खेळ सुरू असतो. दुसरीकडे आता अर्जुनच्या लक्षात येतं आणि सायलीलाही दिसतं की बघा ना, आपण ज्या दिशेने जात आहोत ती दिशा तर बरोबर आहे, कारण आपल्याला पायांचे ठसे सुद्धा दिसतायत. त्याच वेळेला सायलीचा तोल जाऊन सायली पडणार असते आणि जेव्हा सायली पडणार असते ना तेव्हा मात्र आता अर्जुन तिला सावरतो आणि अर्जुन तिला हात धरत म्हणत असतो की अगं थांब, आणि असं बोलून तो आता तिला योग्य दिशेला घेऊन जायला लागतो. आता दोघेही जण तर जात असतात
दुसरीकडे मात्र आता सायली आणि अर्जुन ज्या दिशेने जात असतात ना, तिथेच आता प्रिया आणि नागराजही असतात. म्हणजेच त्याच गावामध्ये तेवढ्याच त्या गोलात फिरत असतात ती लोक. तर इकडे मात्र महिप्त त्याच झाडामागे लपून बसलेला असतो. त्याला असं वाटतं की आपल्याला कोणी बघायला नको, कारण ज्या दिशेने महिप्त पळत असतो ना, त्याच दिशेला आता सायली अर्जुन देखील असतात. सायली अर्जुनने आपल्याला बघायला नको नाही तर आपलं काही खरं नाही असंच त्या महिप्तला वाटत असतं. आणि म्हणूनच ना महिप्त आपलं तोंड कसं बस पळवून तिकडं निघत असतो. तर दुसरीकडे मात्र सायली अर्जुन त्या झाडा आडून तिकडं जातात. त्यांना काही महिप्त दिसत नाही. महिप्त स्वतःचा जीव वाचवून कसा बसा आता एका झाडामागे लपलेला असतो आणि तो आता तिकडन हळूच का होईना जात असतो. अर्जुन आणि सायलीला सुद्धा वाटत असतं की तिथे काहीच आहे का. मग आता ते दोघंही जण तिकडन जायला निघतात आणि मग मात्र आता त्यांना बाबू ड्रायव्हर सारखं कोणीतरी दिसतं. दुसरीकडे मात्र आता प्रिया म्हणत असते की तो बका महिप्त, आता या महिप्तला आपण सोडायचं नाही. मग आता त्या बाबू ड्रायव्हरला शोधत गेलेले अर्जुन आणि सायली त्यांना समोर समोरच तो बाबू ड्रायव्हर तिथे लपलेला दिसतो. कारण बाबू ड्रायव्हर खूप जास्त धावत पळत गेलेला असतो. कारण त्याला काही झालं तरी सुद्धा आता स्वतःच रक्षण करायचं असतं आणि त्यासाठी आता तो पळत गेलेला असतो. आणि जेव्हा तो आता पळत जातो ना, तेव्हा त्याला धापा लागलेले असतात आणि तो एका जागेवर पडतो. आणि सायली अर्जुन त्याला बघतात ना, तेव्हा मात्र आता त्या दिशेने जातात. तो घाबरून जातो. आता आपलं काही खरं मरण आहे, आपलं काही झालं तरी सुद्धा आपलं मरण आहे हे त्याला माहिती झालेलं असतं. आणि त्यामुळेच ना आता तो खूप जास्त घाबरतो. तो आता समजून जातो की आपली आता या सगळ्यातून सुटका नाही. अर्जुन आणि सायली बरोबर तिथे पोहोचतात आणि आता अर्जुन आणि सायली डायरेक्टली त्याच्यावर हल्ला करतात. म्हणजेच आता इतके वर्ष, म्हणजे जवळजवळ बरेच वर्ष जी आहे ती खूप ह्यांची फसवणूक होत होती आणि ही सगळी या माणसामुळे होत होती. आता जर हा बाबू ड्रायव्हर भेटला तर आपल्याला सगळा पुरावा सापडू शकतो. म्हणजे हा अपघात कसा झाला होता, हा कोणी करून आणला होता, हा एकमेव साक्षीदार जो आहे तो मात्र आता अर्जुन आणि सालीला भेटलेला असतो. आणि त्यामुळे दोघेही जण आता या बाबू ड्रायव्हरला काही सोन सोडणार नसतात. दुसरीकडे आता महिप्तला बरोबर प्रियाने आणि नागराजने पकडलेलं असतं. जसं की त्यांचा प्लॅन ठरलेला असतो. नागराज मागे उभा असतो आणि प्रिया मात्र आता या महिप्तशी बोलत असते. महिप्तला म्हणत असते की तुम्हाला काय वाटत, तुम्ही पळून जाल का, आम्ही तुमच्या चांगल्याचंच बोलतोय. असं काहीच बोलत असताना मात्र महिप्तच टायको ऑलरेडी सटकलेलं असतं. कसं, कारण तो स्वतःच तोंड लपवत सायली अर्जुन पासून लपून इकडे तिकडे फिरत असतो. त्यातच या प्रियामुळे त्याला घराबाहेर पडायला लागलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता तो खूप जास्त महिप्त जो आहे तो प्रियावर भडकतो. अक्षरशः रस्त्यावर तो तिची गचांडी स्वतः धरतो. तिला म्हणत असतो की तू माझ्यासमोर आवाज करतेस का चिचुंद्रे, लक्षात ठेवा माझ्या इतका वाईट माणूस कोणी नसेल बघा. आणि असं बोलून तो तिचं पूर्णपणे तोंड दाबतो आणि त्याच वेळेला आता घसा सुद्धा दाबून टाकतो. त्यावेळेला मागून आहे ना नेमका नागराज येतो आणि नागराजने त्याच्या डोक्यातून बांबू मारलेला असतो. नागराज जसा त्याच्या डोक्यात बांबू मारतो तसा मात्र आता महिप्त तिथे बेशुद्ध पडतो. महिप्त बेशुद्ध पडल्याबरोबर नागराज आणि प्रिया दोघंजण ठरवतात की या महिप्ताला जे आहे ते काही झालं तरी सुद्धा आपल्या ताब्यात ठेवायचं, ह्याला सोडायचं नाही. कारण हा महिप्त जर बाहेर असाच भटकत राहिला तर नागराजला भीती असते की तो त्याच्याबद्दल सगळं सत्य सांगून टाकेल आणि त्याच भीतीमुळे आता नागराज आणि प्रिया हे दोघेही जण महिप्तला किडन पकडतात. दुसरीकडे त्याच देवी आईच्या मंदिरात देवीच्या सायलीला घेऊन गेलेली होती आणि आज त्याच देवी आईच्या मंदिरात इकडे मात्र अर्जुन आणि सायलीला तो बाबू ड्रायव्हर सापडतो. बाबू ड्रायव्हरला आता अर्जुन त्याला चांगलाच वटणीवर आणत म्हणत असतो की कुठे पळून जात होतास रे, तुला काय वाटलं आमच्या हातून सुटशील,
तुझी आता सुटका नाही. आणि असं बोलून त्याची आता चांगलेच केस त्याने मागून धरलेले असतात आणि त्याला सगळं सत्य बदवून घ्यायचा विचार आता अर्जुनने केलेला असतो. तू तर मेला होतास, मग तू जिवंत कसा काय काय नेमकं घडलंय सांगतोस का, नाही तर पोलिसांच्या ताब्यात येईन, असं देखील आता अर्जुन त्या बाबू ड्रायव्हरला धमकवू लागतो. त्यावर बाबू ड्रायव्हर सांगतो की मी बोलतो मला सोडा, पण मी सांगतो सगळं काही. मग आता अर्जुन सांगतो जे काही खरं आहे ना ते सांगायचं. त्याच वेळेला आता सायली मात्र विचार करत असते की हे सगळं अपघाताबद्दल ह्यांना विचारतात, पण मला का त्रास होतोय, मला का या सगळ्या गोष्टी सगळ्या आठवायला लागतायत, का असं होतं प्रत्येक वेळेला, असा सायली विचार करत असते. दुसरीकडे मात्र आता अर्जुन ना सायलीला म्हणत असतो की बघ आता हा कसा घडाघडा बोलेल. ते अर्जुन आता त्या बाबू ड्रायव्हरला म्हणतो की चल आता सगळं खरं खरं सांग, एवढे दिवस तू कुठे होतास. त्यावेळेला बाबू ड्रायव्हर आता सगळं खरं सांगायला लागतो आणि म्हणत असतो की मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. त्यावेळेला मला माहिती आहे अगदीच मी मरणाच्या दारात होतो, पण मला ना खरंतर नाटक करायला महिप्तने सांगितलेलं होतं. महिप्तच माझ्या जीवावर उठला होता असं देखील आता म्हटलं जात असतं. म्हणजे महिप्त जीवावर उठला होता याचा अर्थ कळला नाही. मग आता महिप्त हे मला मारायचा प्रयत्न करत होता, म्हणूनच मी तिथून कसाबसा पळून जायचा निर्णय घेतला आणि मी डायरेक्ट तुळजापुरात आलो. तुळजापुरात आल्यानंतर मग विचार केला आपण इतकी पाप केली आहेत तर देवीची सेवा करावी आणि ती पाप धुवून टाकावीत, म्हणूनच मी इथे तुळजापुरात येऊन इतके वर्ष इथेच काम करत आहे, असं देखील आता हा बाबू ड्रायव्हर जो आहे तो अर्जुनला सांगू लागतो. मग अर्जुन त्याला विचारतो की खरं खरं सांग नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी आणि तुला मारायची सुपारी कोणी दिली होती अपघाताची. मग आता त्या बाबू ड्रायव्हरला सगळं सत्य सांगावंच लागतं. तो बाबू ड्रायव्हर जो आहे तो मात्र आता अर्जुनला म्हणत असतो की मला महिप्तने सांगितलेलं होतं की रविराजांच्या गाडीचा अपघात करायचा, पण किल्लेदारांच्या गाडीचा अपघात करायला सुद्धा त्यांना एक सुपारी दिली गेलेली होती आणि महिप्तला सुद्धा हे काम कोणीतरी करायला सांगितलेलं होतं. मग आता किल्लेदारांच्या जीवावर नेमका कोणता माणूस उठला होता हा मुळात प्रश्न आता अर्जुन समोर असतो. आणि त्याच वेळेला हॉस्पिटलमधला प्रसंग सुद्धा सायलीला आठवतो. सायली म्हणत होती की तुम्ही त्यावेळेला खूप जास्त सिरियस होतात, मग तेव्हा कसे तुम्ही वाचलात. त्यावेळेला आता मी देवाच्या कृपेने वाचलो, पण तिथून मला लवकरात लवकर बाहेर पडायचं होतं. महिप्तला समजू द्यायचं नव्हतं की मी जिवंत आहे ते. मग आता अर्जुन म्हणतो की या सगळ्या गोष्टी तू मला सांगितल्यास ना, आता या पोलीस स्टेशनमध्ये यायच्या आणि सांगायच्या. त्यावर मात्र नको, महिप्त शेठला कळलं ना मी जिवंत आहे तर तुम्हाला इथेच गाढून टाकेल, मला जिवंतही जगू देणार नाही, प्लीज ना प्लीज असं करू नका, असं बाबू ड्रायव्हर रिक्वेस्ट करतच अर्जुनला बोलत असतो. पण आता अर्जुन म्हणतो की महिपच्या तावडीतून वाचवण्यासाठी ना मी बघतो, तुला काय करायचं ते, तुला काही होणार नाही, पण तुला आता मी सांगेन ना तेच करावं लागणार आहे, तुला माझ्यासोबतच यावं लागणार आहे, असं देखील अर्जुन आता त्या बाबू ड्रायव्हरला सांगतो. नाही तर मी तुला आताच्या आता पोलिसांच्या हवाले करून टाकेन. त्याबरोबर आता बाबू ड्रायव्हर सायली आणि अर्जुनच ऐकायचं ठरवतो आणि त्याच वेळेला आता बाबू ड्रायव्हर सारखा एकमेव पुरावा आता अर्जुन आणि सायलीकडे असतो, ज्यामुळे त्यांना आता बऱ्याच गोष्टी कळणार असतात. तर पुढील भागामध्ये हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन जो आहे ना तो म्हणत असतो की तुम्हाला जर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचा फोटो दाखवला तर तुम्ही त्या माणसाला ओळखू शकता का की याने सुपारी दिली होती किंवा हाच माणूस तुमच्या सोबत काम करत होता ते. त्यावर बाऊ ड्रायव्हर म्हणतो की हो मी ओळखू शकतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.